मधुमती माने? हो मीच. मी ते स्थळासाठी. हो आलं लक्षात. या ना. घर शोधायला जास्त त्रास नाही ना झाला? नाही. बसा. मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. हो. ही बघा, सगळ्या मुलांची माहिती असलेली मी फाईल आणली, पण त्याआधी तुमच्या मुलीची माहिती आणि फोटो मिळाले असते तर बरं झालं असतं. हो हे बघा काढूनच ठेवले. सुंदर आहे हो मुलगी. अहो मुलीचं वय तर फार कमी आहे. हो पण लग्नासाठी 18 वर्ष पूर्ण झालेली असावीत ना. 18 पूर्ण आहेत तिची. पण मग इतकी घाई कशासाठी? काही अडचण का? मुलीत काही प्रॉब्लेम? नाही हो तसं काही नाही. त्याचं काय झालं, माझे मिस्टर या जगात नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावरच आली. त्यात मुलगी सुंदर असेल, तिच्या डोक्यावर वडिलांचा हात नसेल तर माणसं किती त्रास देतात तुम्हाला तर माहीतच आहे. म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न करते लवकर, बाकी काही नाही. बरं ठीक आहे. ह्या फाईलमध्ये तुमच्या मुलीला शोभतील असे बायोडेटा आहेत, तुम्ही बघून घ्या. हा चांगला वाटतोय. यांना कधी भेटू शकतो आपण? तुम्ही सांगाल तेव्हा. तुम्ही तुमची पसंती कळवली की लगेच मी फोन करेन. तुमच्या मुलीलाही विचारून घ्या त्यातला कोणता मुलगा पसंत आहे ते. नाही त्याची काहीच गरज नाहीये. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेन त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे ती. आई कोण आहे ही बाई आणि इथे काय करते? हे सगळं काय आहे आई? मी तुला हजारदा सांगून झालं तरी तू तेच तेच करतेस. मला नाही करायचंय लग्न. तुम्ही निघून जा आता, घरातून निघून जा. सोनू किती उद्धट आहे हो तुमची मुलगी. मोठ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं हेही कळत नाहीये तिला. सोनू काय चाललंय तुझं? माफी मागा ती त्यांची. तुम्ही निघा. तुम्हाला आता सांगितलं ना निघा इथून. जाते. असंही मला इथे थांबण्याची अजिबात इच्छा नाहीये. असल्या मुलीला स्थळ बघण्यापेक्षा मी दुसरी स्थळं बघेन. या मुलांच्या आयुष्याची बर्बादी नाही करायची मला. अहो असं करू नका. ऐका माझं. अहो ऐका माझं. सोनू आता झालाय तुझा. तू स्वतःला कोण समजतेस ग? आणि तुला काय वाटलं तू असा तमाशा करशील आणि तुझा लग्नाचा विषय सोडून देईन मी? अजिबात तसं होणार नाही. हा लावा. तुम्ही सगळे मिळून ना माझ्या आयुष्याची वाट लावा. इथे माझ्या मनाचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये. डॉक्टर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. डिंपल दिसत नाही का मी इथे ध्यान करतोय? डॉक्टर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं द्या मला. त्या मधू मॅडमची जमीन माझ्या नावावर करायची काय गरज होती? मी काय बिघडवलंय तुमचं? हसू नका. मला वचन द्या त्या मधू मॅडमला आणि सोनूला तुम्ही काय करणार नाही. त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट करणार नाही ना तुम्ही? कधी काय करायचं हे तू मला सांगण्याची गरज नाहीये. ते माझं मला बरोबर कळतं. एकतर तुझ्यामुळे ती सोनू माझ्या हातातून गेली. आजपर्यंत मी एवढी मेहनत केली, एवढं प्लॅनिंग केलं, त्या सगळ्यावरती पाणी पडलं का तुझ्या एका चुकीमुळे, लग्नामुळे. मी असं होऊ देणार नाही. काहीही झालं तरी त्या मधूच्या जमिनीच्या व्यवहारातून येणारे पैसे मी सोडणार नाही. आणि त्या दोघींना जर काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. त्यापेक्षा पोलिसांच्या जाळ्यातनं स्वतःला सोडव. माझा विचार करू नकोस. आता कुठे चाललाय तुम्ही? चाललोय सोनू आणि मधूकडे. डॉक्टर थांबा. मला खरं खरं सांगा, त्या मधू मॅडमला आणि सोनूला काय झालं तर पोलीस खरंच माझ्यावर संशय घेतील? फक्त संशयच नाही येणार, कायमचं तुला तुरुंगात टाकतील. त्यामुळे इथून पुढे जे मी सांगतोय तसंच करायचं आणि तसंच वागायचं. जास्त शहाणपणा करायला गेलीस ना कायमचं तुरुंगात जाशील.
ते वय ते स्टीमिंग मशीन आहे. म्हणजे काय? ते त्यांनी वाफ देतात. सर्दी झाल्या घेते तशी? हा. पण पार्लर मध्ये कशा आणले? हे तर डॉक्टरांकडे असतं ना. अगं ती चेहऱ्याला वाफ देण्यासाठी. ते आपल्या चेहऱ्यावरचे होल आहेत ना ते बुजलेले असतात ना, मग ते कुगडण्यासाठी त्यांनी वाफ देतात. आपल्या चेहऱ्याला होल असते ती का? काय बया ऐकावते ना मलाच. मला तर एक पिन आहे, नाकाला 2 आहेत तेवढंच. ते उघडं पण घेतात का वा? मला नाही माहिती. किती प्रश्न विचारतेस ग तू? जा जाऊन बाहेर खेळ, झुंकू चुकू. तुम्हा मोठ्या लोकांना काय माहित नसलं ना तर तुम्ही लहानांना असंच करता, खेळायला बाहेर पाठवता. मग मला पाहिजे तर मी जाईन की. बया बया बया, कसलं भारी पार्लर बनवलंय डिम्पीनं. ए पुरी, काय नाव ग तुझं? पिंकी झुंकू चुकू. झुंकू चुकू? बर ते राहू दे. मला ना मस्त पैकी आता मेकअप करायचा बघ. ह्या इकडच्या बाजूने ना मी ती हिरोईन नाही का नूतन, तिच्यासारखी दिसली पाहिजे. आणि ह्या इकडच्या बाजूने तनुजा दिसली पाहिजे. आणि मोरनं ती कोण हिरोईन? हा रेखा, अक्षी रेखा सारखी दिसली पाहिजे बघ मी. मस्त पैकी मेकअप कर मला आता तू. करू ना, सगळं करू, पण त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील. 500 रुपये घेईन मी. 500. ए पैसे कुणाला मागती? मी कोण आहे मला ओळखलं का? हे जे पार्लर आहे ना त्या डिम्पीची मी आत्या हाय. पैसे नाही देणार तुला. नमस्ते आत्या. आता माझ्या डिम्पीचं लगीन हाय म्हटलं, लई लोक येत्या लग्नाला. चांगली मस्त पैकी मला लाली लाव आणि भारी मेकअप कर. सगळ्या लोकांनी माझ्याकडेच बघत बसलं पाहिजे. करतेस ना? हा करते की आत्या. करायलाच लागल तुला. डिम्पीचं लगीन हाय आणि पार्लर बी डिम्पीचं हाय. आणि ते केसाची बी काहीतरी स्टाईल कर माझ्या. ऐका की मी काय म्हणते, तुम्ही नका करू त्या टिम्पल मावशीच्या डॉक्टरांशी लगीन. का ग असं काय म्हणते तू? तशी बी मी काही लय हरकली नाही त्या डिम्पलचं लगीन त्या डॉक्टरशी करायला. पण तुला का असं वाटतं त्या दोघांचं लगीन होऊ नये म्हणून? चांगला नाही तो माणूस. तिचं दाखवायचं दात वेगळा येते आणि खायचं दात वेगळा येते. लय बदमाश आहे तो. चिनू, तुला किती वेळा सांगितलं कुणाबद्दल काय पण बोलत जाऊ नको. हा हाय का बाई, आता मी खोटं बोलते बाय. मी माझ्या कानानं ऐकलं, डोळ्यांना पाहिले त्या दिवशी. ए शांत बस, आम्हाला नाही ऐकायचं. जा जाऊन बाहेर खेळ, निघ. करते बर का. या पोरीला नक्कीच काहीतरी माहिती असणार आहे डॉक्टर बद्दल. चांगलं सांगत होती तर ह्या येडीनं समधी माती खाल्ली. या पोरीला नक्की काय सांगायचं असेल बरं? सोनू, जेवणावर राग काढू नको, जेवून घे. मला भूक नाहीये. पोट मारून काही होणार नाहीये सोनू, जेवून घे. तू का प्रत्येक वेळी माझ्यावर जबरदस्ती करतेस ग? तुला एकदा सांगितलं समजत नाही? मला नकोय जेवायला, भूक नाहीये मला. तू जा इथून. आत येऊ का? माफ करा, ते दार उघडवतं म्हणून मी आत आलो डायरेक्ट. तुम्ही काय महत्वाचं बोलताय का? नाही तसं असेल तर मी बाहेर बसतो. नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात डॉक्टर. या ना, हिला समजवा जरा. अहो जेवतच नाहीये. काय झालंय सोनू? जेवणावर का राग काढतेस? डॉक्टरांनी काय केलंय तुझं? त्यांच्यावर राग का काढतेस? अगं मी काय केलंय? माझ्यावर का रागवतेस? मला नाही बोलायचंय कोणाशी. तुम्ही जा इथून. सोनू, हे आते होत आहे. तुला कळतंय का तू काय करतेस ते? मधु मॅडम,
तुम्ही रागवू नका, मी बोलतो तिच्याशी. मला नाही बोलायचंय कुणाशी. शांत, तुम्ही बाहेर जा, मी बोलतो. सोनू, काय झालंय? माझ्यावर का रागवलीयस? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. अरे बापरे, एवढा राग आलाय? तू मारणार बिरणार तर नाहीस ना मला? सोनू, अगं काय करतेस तू? काय झालंय सांग. तुम्ही फसवलत मला. मी? हो, खोटं बोललात माझ्याशी. तुम्ही लग्न करताय लपवून ठेवलत माझ्यापासून. अगं तू रडू नकोस, तू शांत हो. यात रडण्यासारखं काय आहे? अगं मी लग्न करतोय हे म्हटल्यावर तू का रागवलीस, तू का चिडलीस? सोनू, मी काहीतरी विचारतोय. मी लग्न करतोय हे कळल्यावर तू रागवतेस का, चिडतेस का, अशी का वागतेस? कारण मला आवडता तुम्ही. काय? सोनू, तुला माहितीये ना आपल्या दोघात वयाचं अंतर हेच बोलणार आहात ना? हो. पण मी प्रेमात पडले तुमच्या. मी काय करू आता तुम्हीच सांगा. आज जेव्हा मला समजलं ना की तुमचं लग्न ठरतंय, मला असं वाटलं की माझ्या जवळची व्यक्ती माझ्यापासून लांब चाललीये. कोणीतरी आपली आवडती, आपल्या हक्काची गोष्ट लांब घेऊन चाललंय. मला असं वाटलेलं की तुम्ही तरी माझं मन ओळखता, पण नाही, तुम्ही बाकीच्यांसारखेच निघालात. तुम्ही लग्न करताय. तुम्ही जा इथून, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. एकदा ऐकून घे मी काय म्हणतो. नाही, तुम्ही जा, मला खरंच नाही बोलायचं. ऐकून तरी घे. तुम्ही जा इथून. ही तर माझ्या प्रेमात वेडी झालीये आणि मी या वेडेपणाचा फायदा नाही घेतला तर पाप लागेल मला. कुठं गेली बाई ती पोरगी? तिला ना डॉक्टर बद्दल नक्कीच काहीतरी माहिती असणार, हुडकलीच पाहिजे. काय झालं, कोणाला ओळखताय तुम्ही? कोण मी? नाही बाय, मी कशाला कोणाला हुडकू? नाही, पण ते मेकअप न करता तुम्ही बाहेर आलाय म्हणजे लय महत्वाचं काम असणं. आता तुमच्यासाठी एकच काम महत्वाचं आहे. मी डॉक्टरांबद्दल असं का म्हणली हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला? नाही नाही नाही, असं काय नाही. हे बघ बाया, तुला सांगायचं असलं तर सांग, नाही तर नग सांगू. मी कुणाच्या आद्यात मध्यात पडत नसते. माझं कसं असतं, मी बरीन, माझं काम बरं. राहिलं नाही सांगत. ए थांब 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 बया, एवढीशी पोर हाय, पण कसलं भारी डोकं आहे ग तुझं. लय हुशार दिसती. मला सांग ना, काय म्हणत होती ग तू त्या डॉक्टर बद्दल? आता कसं डायरेक्ट विचारलं तुम्ही? नाहीतर बाय मला अजिबात आवडत नाही टाकाला जाऊन भांडेला पोवायला. आता सांगतीस का नाही बाया, लवकर सांग ना. काय ग, का म्हणत होती तू असं की त्या डॉक्टरचं डिंपलशी लगीन व्हायला नको म्हणून? अगदी डॉक्टर लय बदमाश आहे म्हणून. बदमाश नाही, महाबदमाश माणूस आहे तो. मला सांगते, रंगपंचमी दिवशी. चिनू, काय चाललंय तुझं? हा, तिथं कशासाठी येतेस? अशा खोट्या गोष्टी इकडच्या तिकडे केल्या ना तर वाड्यात येणं बंद करेल तुझं. जा पार्लर मध्ये जाऊन बस. बसती, पण बारक्या पोरीवर एवढं मोठं वरडत्यास, तुला काय वाटतं का? मला कधी कधी वाटतं तू आणि डॉक्टर सारख्याला वारकच आहे. तू जाणारच का इथनं, का तुझं येणं बंद करू? जाती. आत्या, तुला काही काम धाम आहेत का नाही ग, जी तिची बडबड ऐकत बसल्या? अगं, एक नंबरची बाताडी आहे ती. आळीच अजगर करून सांगायची तिला सवय. आणि तुला पण कुचाळक्या करायला पाहिजेच म्हणा. ए डिंपे, तोंड सांभाळून बोला. मला काय घेणं देणं नाही कुणाचं. मी कुणाच्या आद्यात मध्यात पडत नसते. माझं कसं असतं, मी बरीन, माझं काम बरं. हो, मग कधीतरी घरातली पण कामं करत जा ना. ही एवढी भडकली म्हणजे नक्कीच त्या बारक्या पोरीला काहीतरी माहिती असणार. आता शोधूनच काढलं पाहिजे. काही बोलली का ती? काही खाल्लं का तिने? पण ते
तुमच्यावर का रागवली आहे? सोनूला मी खोटारडा वाटतो. मी तुमच्यापासून आणि सोनूपासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. माझं लग्न ठरलंय. मी तुम्हाला, या कुटुंबाला आपली माणसं समजतो, पण तरीही एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपवली. पण डॉक्टर, यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि तुमचं लग्न ठरलंय, यात लपवण्यासारखं तरी काय आहे? लपवण्यासारखं आहे, कारण हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध होत आहे. काय? कोण करते तुमच्यावर ही बळजबरी? आणि असं काय झालंय की तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध हे सगळं करावं लागतंय? परिस्थिती, माझ्या मनाचा हळवेपणा, दुसरं काय. तुम्हाला माहिती आहे ना मधू मॅडम, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख मला बघवत नाही. समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याच्या दुप्पट त्रास मला होतो. आमच्या वाड्यातले बाबूदादा, त्यांची तब्येत खूप खराब आहे. मरण्याआधी त्यांनी एक शेवटची इच्छा व्यक्त केली, त्यांच्या मुलीचं म्हणजे टिंबलचं लग्न माझ्यासोबत व्हावं. मी सुरुवातीला खूप नकार दिला, पण परिस्थिती अशी काही निर्माण झाली की मला होकार देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी खूप हळवा आहे हो, म्हणून मला होकार द्यावा लागला. मधू मॅडम, आता मला कळत नाही मी काय करू. डॉक्टर प्लीज, तुम्ही रडू नका. तुम्हाला असं खचलेलं पाहायची सवय नाही हो. तुमच्यासारखी माणसं फार कमी असतात या जगात. तुम्ही किती इतरांच्या मनाचा विचार करता. खरंच तुम्ही देव माणूस आहात. कसला देव माणूस आणि कसलं काय. लोक खचतात, माझ्याकडे येतात, मी त्यांना आधार देतो, माझा खांदा देतो, पण माझं काय. ती पण एक माणूस आहे, मलाही त्रास होतो. मलाही वाटतच ना मधू मॅडम, कोणीतरी मला खांदा द्यावा, कोणाच्या तरी खुशीत खूप खूप रडावं, पण माझं असं कुणीच नाहीये. असं म्हणू नका डॉक्टर. तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबातलेच मानता ना. अहो, आम्ही तुमच्या घरातलेच आहोत. याचाच तर त्रास होतोय मधू मॅडम. एवढी मोठी गोष्ट लपवली. सोनूला, तुम्हाला काय वाटेल याचा काहीच विचार नाही केला. मला खरंच माफ करा, माझ्याकडे खूप मोठी चूक झाली. असं काही नाही डॉक्टर. तुम्ही विनाकारण त्रास करून घेऊ नका. आमच्या मनात तुमच्याविषयी कसलाच आणि कुठलाच गैरसमज नाहीये. आम्हाला स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे डॉक्टर. मधू, अगं हेच तर हवंय मला. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यावर त्यांचा विश्वासघात करायला प्रचंड आवडतं मला. मी खूप वाईट आहे, खूप खूप जास्त वाईट आहे. मला खरंच माफ करा तुम्ही. जगात सगळ्यात जास्त त्रास संवेदनशील आणि हळव्या माणसांनाच होतो. डॉक्टर, तुम्हाला सावरायला हवं. ह्या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर पडता येईल हे ठरवायला हवं. मी कायम तुमच्या सोबत आहे डॉक्टर. तुम्ही कशाचीच काळजी करू नका. मधू, काय झालं आई? अगं, नवरा मेल्यावर असले धंदे करायला तुला लाज कशी वाटत नाही? आई, काय बोलताय तुम्ही? हे तूच मला विचारतीस? अगं, पर पुरुषाला घरात घेऊन त्याच्या सोबत रंग उधळताना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची होतीस. आई हो, काहीही काय बोलताय. तुमचा काहीतरी गैरसमज होता. तुम्ही समजताय तसं काही. तू गप्पा बस. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय, पण तू आमच्या घरात आलासच कसा? तुला काय वाटलं या घराला पुरुष माणूस नाही म्हणून त्याचा मी गैरफायदा घेईन? पण मी असं होऊ देणार नाही. या घरात किंवा माझ्या सुनेच्या अवतीभोवती जरी दिसलास तर जीव घेईन मी तुझा. चल चालता होईतून. आणि तुझं हे तोंड घेऊन परत इथं घरात येऊ नकोस, नाही तर सोडणार नाही हा तुला. अहो आई. ए, खबरदार मला आई म्हणशील तर. लय सासूतपणाचा आव्हानू नकोस. तुला मी चांगली ओळखून आहे. माझी सून आणि नात घरात नसताना यायचास आणि जीव घेणे धमकी मला द्यायचास.
आता माझ्या सुनेला प्रेमाचं नाटक करून तिला फसवायला बघतोय. परत तुला मी या घरात पाऊल ठेवून देणार नाही. चालता हो इथून, आता मी जीवच घेईन तुझा. नालायक माणसं.